गौरी सूर्यवंशी एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सावधान, तुम्ही पण ॲक्वाच्या बिस्लरीचं पाणी पिताय, तुम्ही पण बाहेरगावी बिस्लरीचा पाण्याचा वापर करताय, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी। सावधान, बाहेरगावी जर आपण कुठे निघालो आणि आपल्याला जर तहान लागली तर आपण शुद्ध पाणी म्हणजेच बिस्लरीचे शुद्ध पाणी पित असतो। परंतु असाच एक धक्कादायक प्रकार निफाड तालुक्यातील वडाळी नजीक गावातील 2 ते 3 मित्रांना ॲक्वाचे पाणी पिल्याने त्यांची प्रकृतीवरती गंभीर परिणाम झालाय। त्यांनी 3 ॲक्वा शुद्ध पाण्याच्या बाटल्या घेतल्या। सायंकाळच्या वेळेस अंधारात गाडीत असताना ते हे पाणी पिले। पाणी पिल्यानंतर 2 बॉटल मधले पाणी पिले। 1 बॉटल मधले पाणी कसे शिल्लक राहिले व दुसरे ते तिसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खराब झाली। तिन्ही मित्रांची तब्येत खराब झाल्याने त्यांना नक्की काय झाले हे त्यांना समजतच नव्हते। परंतु नंतर हे निदर्शनात आलं की आपण ॲक्वा बिस्लरीचे पाणी पिल्यानंतरच आपल्याला त्रास झाल्याचं त्यांना समजलंय। या तिघांमधील एका मित्राला तर खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। म्हणजेच आपण खरंच बाहेरगावी जात असताना सीलबंद बाटलीमधील पाणी खरोखरच पिण्यायोग्य आहे की नाही हे पण तपासणी अत्यंत आजच्या काळामध्ये गरजेचे बनले। तसेच शिल्लक असलेल्या पाण्याच्या बाटलीमध्ये पाणी खराब दिसत आहे। त्यातील कडलक यांनी कंपनीच्या मालकाशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असे कडलक यांनी सांगितले। बाईट कडलक। नमस्कार, मी राहुल भाऊसाहेब कडलक, वडाळी नजीक। एक दिवस 10-12 दिवसापूर्वी आम्ही बाहेरगावी गेलेलो असताना सायंकाळच्या वेळेला आम्हाला थोडीशी तहान लागली आणि त्यानंतर आम्ही एका दुकानातून एक पाण्याच्या 3 बॉटल विकत घेतल्या आणि त्या एका बॉटलमधलं आम्ही सायंकाळची वेळ असल्यामुळे ते पाणी पिलो आम्ही तिघंही। आणि नंतर आम्हाला असं जाणून आलं का त्या बॉटलमध्ये खाली तळाला शिल्लक राहिलेल्या पाण्यामध्ये थोडीशी घाण आम्हाला आढळली। आणि त्याच्यानंतर आम्ही बाकीच्याही बॉटल बघितल्या, त्याच्यामध्ये पण सेम कंडिशन होती। आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला तिघांनाही भयंकर असा त्रास जाणवायला लागला। आमचे घसे वगैरे सूज आली, त्याच्यानंतर त्या आवाज निघत नव्हता दुसऱ्या दिवशी। आणि त्याच्यानंतर माझ्या एका मित्राला पोटाचा खूप त्रास झाला आणि त्याच्यामध्ये त्याला गॅस्ट्रोसारखा आजार उद्भवला। त्याला रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं। आणि हे जे काही पाण्याचे जे प्लांट आहे किंवा जे पाण्याची बॉटलिंग करतात, तर यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे। हे जे दूषित पाणी जे आज ठीक आहे, आम्ही सुदैवाने आम्ही याच्यातून वाचलो, पण तेच जर एखाद्या लहान मुलाने हे पाणी जर पिलं गेलं असतं किंवा त्याला काही बरं वाईट झालं असतं, तर कुठेतरी प्रशासनाने याला आळा घातला पाहिजे आणि या ज्या बॉटल जे उत्पादक आहे त्यांना कुठेतरी असा चपराक बसला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, निफाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।